नमस्कार. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट सदानंद वायंगणकर, पेडणे तालुका नागरिक समितीचे निमंत्रक आणि गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून सातत्यानं लोकांचे प्रश्न वेशीवर टांगणारे एक चळवळे वकील. देशभरामध्ये एक चर्चा सुरू आहे की ईव्हीएम मशीन हॅक करता येतं आणि या ईव्हीएम मशीनमुळेच एका विशिष्ट पक्षाचा फायदा होतो आहे. तो पक्ष निवडणुका हायजॅक करतो आहे. त्यामुळं वेगवेगळ्या न्यायालयामध्ये ईव्हीएमच्या विरोधात याचिका देखील दाखल होत आहे. असं असताना गोव्याचे ॲडव्होकेट सदानंद वायंगणकर हे मात्र वेगळी भूमिका घेतात. ईव्हीएम हॅक होतं की नाही हे अजूनही पुरेशा पुराव्यांनी सिद्ध झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे की ईव्हीएम नक्की काय आहे याबद्दलच राजकीय पक्ष अनभिज्ञ आहे. ईव्हीएम साक्षरता का झाली पाहिजे हा मुद्दा ते सातत्यानं मांडत आहेत. तो मुद्दा नेमका काय आहे हे आपण समजून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. देशात चर्चा सुरू आहे की ईव्हीएम मशीन हॅक करता येतं आणि ते ईव्हीएम मशीन हॅक करूनच एक पक्ष सातत्यानं निवडणुका जिंकतो आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही मात्र म्हणता आहात की ईव्हीएम बद्दल राजकीय पक्ष अंधारात आहेत, ते त्याच्याबद्दल माहितीच करून न घेता हे आरोप करत आहेत. याबद्दल सविस्तर भूमिका स्पष्ट करा. ईव्हीएम हॅक होतंय असं सगळ्यांचं म्हणणं आहे, पण कोणतीही जी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे ती हॅक करता येते मान्य आहे, पण ती कुठपर्यंत हॅक करता येते याचाही विचार झाला पाहिजे. कारण ईव्हीएम जे आम्हाला माहित आहे तेवढ्या पुरतं जर बोलायचं झालं तर नक्कीच कोणी म्हणू शकतो ती हॅक करता येते. पण ईव्हीएमचे कंपोनंट्स आहेत ते फक्त 3 आपल्याला दाखवले जातात. एक आहे जो बॅलेटिंग युनिट, जो बीयू म्हणतो त्याला. दुसरा आहे कंट्रोलिंग युनिट, जो प्रिसाइडिंग ऑफिसरच्या हातात असतो. आणि तिसरा आहे व्हीव्हीपॅट. आपल्या पुढे तो बॅलेटिंग युनिट आहे. बटन दाबायचा, बटन दाबला की आवाज येतो, तिकडं हे पडते, स्लिप पडते आणि तो पुन्हा कंट्रोलिंग युनिट, प्रिसाइडिंग ऑफिसर आणखी एक बटन दाबला की दुसरं मतदानाला चालू होते. हे माहित आहे. पण नेमकं आपण जर बघितलं बॅलेटिंग युनिट तर त्याच्यात एक कागद टाकलेला असतो. फक्त एक कागद असतो, त्याच्या खाली नाही कागद असतो. बॅलेटिंग युनिट वरती जे बटन दाबतात त्याच्यावरती कागद असतो, ती ऍक्रेलिक प्लेट असते, त्याच्या खाली तो कागद असतो. तो कागद त्याच्या जोडीनं आपल्याला चिन्ह हे दाबायचं असतो, निळा बटन दाबायचा असतो त्याच्या समोरचा. पण दुसऱ्या वाटीनं व्हीव्हीपॅट जोडले असतो. मग त्या बॅलेटिंग युनिट मध्ये त्याला कसं माहित पडतं बॅलेटिंग युनिटला की याच्यात 1 नंबर आहे ना तो अमुक पक्षाचा आहे, 2 नंबर आहे तो अमुक पक्षाचा. हे बॅलेटिंग युनिटला कसं माहित पडणार? आणि इकडं व्हीव्हीपॅटला कसं माहित पडणार की ते 1 नंबर दाबला की अमुक चिन्ह दाबायचं, 2 आलं की दुसरं चिन्ह यायचं? हे कसं करतात? त्याच्यासाठी एक गोष्ट असते म्हणजे सिम्बॉल लोडिंग युनिट. प्रत्येक पक्षाची सिम्बॉल असतात. ती काही दिल्लीतून येताना सगळ्यांची धारणा अशी आहे, आपल्या बहुत साऱ्या राजकारण्याची पण आणि त्यांच्या समर्थकांची पण, की ही सगळी लोडिंग आधीच झालेली असतात. तर ती आधीच झालेली नसतात. तर काय होतंय की ती इकडे आल्यावर फर्स्ट लेवल कन्फर्मेशन, सेकंड लेवल असं 2-3 लेवल वरती त्याचं सिम्बॉलचं चेकिंग होत असतं. फर्स्ट लेवल चेकिंग, सेकंड लेवल चेकिंग आणि त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट वाईज ती जी ईव्हीएम्स आहेत ती वाटली जातात. ती जातात आणि त्याच्यानंतर सगळ्यांना कळते की ती कुठल्या मतदारसंघात जाणार आहे. तशी त्या रिटर्निंग ऑफिसरकडे तेवढी मशीन आलेली असतात. आता समजा एखाद्या मतदारसंघात 7 जणांनी फॉर्म भरले आणि त्याच्यातले 2 विड्रॉवल झाले तर ते फक्त 5 जणांची सिम्बॉल लोडिंग करायची. दुसऱ्या मतदारसंघात समजा 10 जणांनी फॉर्म भरले, एकालाच विड्रॉ केलं तर 9 जणांची लोडिंग करायची. म्हणजे हे सिम्बॉल लोडिंग असतं. हे कधी असतं तर सिम्बॉल लोडिंग असतं हे विड्रॉवल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना चिन्ह दिलं जातं आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी रिटर्निंग ऑफिसर म्हणजे आपल्याकडे डेप्युटी कलेक्टर आहेत तो त्याला नोटीस काढतो की चिन्ह सिम्बॉल लोडिंग करायला जायचंय. आणि नेमका इकडूनच सगळा घोटाळा होतो. कारण आपल्याला सिम्बॉल मिळालेलं असतं, कार्यकर्ते उत्साह, नेताही उत्साह, त्याला पुढच्या प्रक्रियेशी काही देणं घेणं नाही आणि इकडूनच सगळा घपला होतो. कारण सिम्बॉल लोडिंग युनिट नावाची गोष्ट आपल्या गोवा राज्यानं अजून पाहिलेलीच नाहीये असं म्हणावं लागतं. कोणीच पाहिजे नाही, नक्की कुणीच पाहिली नाही. कारण
मी साधारण एक माजी मुख्यमंत्री आपले पेडण्याचे त्यांची मुलाखतच जवळजवळ घेतली. आपले काही माजी मंत्री, सध्याचे मंत्री यांना विचारलंय, त्यांच्या इलेक्शन एजंटला विचारलंय. इलेक्शन एजंट पाठवतात त्या ह्याच्यावरती त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात त्यांना, प्रतिनिधी, त्यांना विचारलंय की तुम्ही तिकडं गेला होता सिम्बॉल लोडिंगला, तेव्हा तुम्ही हे बघितलंय का? काही स्वतः प्रतिनिधीच गेले होते तिकडे, जे अपक्ष वगैरे असतात ते स्वतःच जातात. त्यांनी बघितलं, त्यांनीही सिम्बॉल लोडिंग युनिट हे कोणीच बघितलेलं नाही. मुख्यतः तेच करून जे रिटर्निंग ऑफिसर आहेत त्यांनीही बघितलेलं नाही. आणि घोटाळा इकडं सुरू होतो. त्याच्यानुसार आपण एक सध्या फोंडा पोलीस स्टेशन मध्ये परवाच एक तक्रार दाखल केलेली आहे की रिटर्निंग ऑफिसर जो असतो त्यानं काहीही व्हेरिफिकेशन न करता एक सर्टिफिकेट दिलेलं आहे तिकडं, आणि प्रत्येक रिटर्निंग ऑफिसर देतो. जे गोव्यात जेवढे रिटर्निंग ऑफिसर आहेत त्या सर्वांवरती तक्रार झाली पाहिजे. कारण काय, त्याच्यात रिपोर्ट मध्ये असं लिहितंय, तुम्ही बघू शकता, मॅन्युअल आहे 8.4.2C, याच्यात सरळ लिहिलेलं आहे की जे बीईएल किंवा बीसीआयएल याचे ECIL याचे जे इंजिनियर्स आहेत ते सिम्बॉल लोडिंग करणार आहेत, सिम्बॉल लोडिंग युनिट वापरून, आणि त्यानंतर आपले रिटर्निंग ऑफिसर ते सर्टिफाय करणार आहेत चेक करून की यांनी सिम्बॉल लोडिंग युनिट वापरून हे सिम्बॉल लोडिंग केलेली आहे त्याच्यात. म्हणजे जेव्हा हे आली मशीन आली आपल्याकडं, आपल्या मतदारसंघात कोणी मागं घ्यायचं ते ठरलं, ती लोडिंग करताना सिम्बॉल लोडिंग युनिट हा महत्वाचा घटक आहे, हा वापरूनच ते लोडिंग केलं पाहिजे. पण ते लोडिंग करत नाही. आपले जे प्रतिनिधी आहेत किंवा त्याचे एजंट आहेत यांची तेवढी साक्षरता नाहीये. तुम्ही म्हटलं तेवढं की यांची साक्षरताच नाहीये तेवढी, म्हणून त्यांना कळतच नाही आपण काय करतोय ते. म्हणून ते जातात तिकडं, फक्त बघतात, ते दाखवलेलं, आणि ते चक्क कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरून ती सिम्बॉल लोडिंग करत असतात याच्या माध्यमातून, पेन ड्राईव्हच्या माध्यमातून. म्हणजे पेन ड्राईव्ह ही पण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस झाली. म्हणजे पेन ड्राईव्ह मध्ये कुठला प्रोग्राम येतो, तो ईव्हीएम मध्ये कसा जातो हे सरळ दिसतंय, पण कुणालाही त्याचं माहित नाहीये. जर सिम्बॉल लोडिंग युनिट आज कुणीही सांगायचंय, आम्ही पेडणे तालुका नागरिक समिती मार्फत सगळ्यांना चॅलेंज केलंय, जर सिम्बॉल लोडिंग युनिट हे कंपास पेटी एवढं आहे, मोबाईल एवढा आहे, एक छोट्याशा बॉक्स एवढा आहे, रिक्षा एवढा आहे की ट्रक एवढा आहे, हे लोकांनी सांगायचंय. कुणी सरकारने, त्या कुठल्याही ऑफिसरनी, कुमार म्हणून आपले हे होते, त्यांना एकदा विचारलं होतं तर ते म्हणाले ऐसी चीजों से मैं आंसर नहीं कर सकता. सरळ त्यांनी सांगितलेलं. ते आपले चीफ इलेक्शन ऑफिसर होते गोव्याचे. आणि त्याच्यानंतर मग कोरोना आला, हा विषय राहून गेला. 2018 पासून सातत्याने याचा पाठपुरावा होत होता, लक्षात येत नव्हतं कोणाच्या. पण आता पुन्हा एकदा विषय ऐरणीवर आला. दिल्लीहूनही काही लोक आले, वकील लोक आले, इकडे सांगितलं. त्या लोकांनी काही लोकांना इकडे बोलायला ट्रेन केलं. त्यांना एकच प्रश्न विचारला, सिम्बॉल लोडिंग युनिटच्या बाबतीत काय आहे, तर सगळेजण गप्प, नाही त्याच्यावरती आम्हाला बोलायचं नाही, विषय डायव्हर्ट करायचा नाही. अरे विषय डायव्हर्ट नाहीये, मुळात सिम्बॉल लोडिंग युनिट हे न वापरता इलेक्शन होतंय, म्हणून ईव्हीएम हॅक होते. जर सिम्बॉल लोडिंग वापरलं, साधारण सर तुम्ही एकूणच ईव्हीएम मशीन बद्दलची जी काही अनभिज्ञता आहे, लोकांमध्ये नेमकी साक्षरता नाही असं तुमचं म्हणणं आहे. याबद्दल तुम्ही लोकांच्या जागृतीसाठी एक प्रश्नावली पण तयार केली आहे. काय आहे ती प्रश्नावली नेमकी, आणि त्याच्यातून नेमकं तुम्ही काय माहिती काढताय? प्रश्नावली नेमकी ही आहे की सगळेजण आजकाल बोलतात की ईव्हीएम मुळे आमचा पराभव झाला. जेव्हा ईव्हीएम पराभव होत नाही तेव्हा गप्प राहतात, विजयी झाल्यावर गप्प राहतात, बाकीचे बोलत असतात. पण नेमकं त्याच्यातलं मर्म त्यांना माहितच नाही. कारण इलेक्शन कमिशन जरी ते कुठल्याही पक्षाचं असलं, काही असलं, कुठल्याही पक्षातील लोक असले, म्हणतात तसं काही असलं, तरी इलेक्शन कमिशननं खूप काही आपल्याला दिलंय. म्हणजे आपण 10वीच्या परीक्षेला जेव्हा बसतोय तेव्हा आपण तयारी करतोय, कुठल्या पेपर वाचायची, सिलेबस वाचतोय, सगळं करतोय. पण नेमके आपले मतदार हे आहेत ना, उमेदवार राजकीय पक्षांचे, ते काय करतात, निवडणुकीला उभे राहतात. खर्च जो मर्यादा दिली तो खर्च करतातच, इतरही करत असतील, हे सगळं करतात. पण एक सोपं त्यांना माहित नाही की याच्यासाठी इलेक्शन नंतर ओरडत बसण्यापेक्षा जे ईव्हीएम दिलंय ते ईव्हीएमचं एक मॅन्युअल पण दिलं कोणी इलेक्शन कमिशननं. ते 4 भागात आहे, 19 त्याचे चॅप्टर आहेत आणि 37 एनेक्शर्स आहेत. हे जर आता एखादा निवडणुकीसाठी किती खर्च करतात हे सगळ्यांना माहित आहे, त्यांचा खर्च भरमसाठ असतो.
पण याच्यासाठी हे एवढं 4 चॅप्टर मधलं 19 4 पार्ट्स मधलं 19 चॅप्टर आणि 37 एनेक्शर्स एवढंच मॅन्युअल आहे. हे जर एकदा वाचलं नीट तर त्यांना त्यांचे अधिकार कळतील. जर आता मी सांगतोय जेवढे म्हणून लोक हे ओरडत असतात किंवा जिंकूनही येत असतील, हे भरोसा नाही त्यांचा, त्यांना कसं जिंकून येतात काही असतात, हो चाललंय त्यांचं. फक्त त्यांनी जर ते तेवढा अभ्यास केला म्हणजे जेवढं त्यांना दिलंय इलेक्शन कमिशननं, तर ते याच्यातून सहज सुलभ पार पाडू शकतात. कारण एवढे खर्च करता तुम्ही, एवढं सगळं कष्ट घेता, दारोदार फिरता, तर एका कुणाला 1-2 माणसाला जर बसवलं आणि ईव्हीएम मॅन्युअल स्टडी करायला लावलं तर इलेक्शन कमिशनने एवढे अधिकार दिले आहेत की बघितलंय असं कित्येक ठिकाणी की तिकडं गेल्यावर या लोकांना माहितच नसतं आपले अधिकार काय आहेत. यांचे रिप्रेझेंटेटिव्ह जातात, कारण हे लोक सिम्बॉल मिळाल्यावर तिकडे प्रचाराला जातात आणि जेव्हा सिम्बॉल लोडिंग असतं तेव्हा ती जागा सगळ्या प्रकारे कुठलाही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस त्याच्यात येऊ नये एवढं बघितलेलं असतं. कुणालाही आत येताना बाहेर जाताना इलेक्शन कार्ड वगैरे ओळखपत्र, इलेक्शन कार्ड ओळखपत्र वगैरे दाखवूनच यावं लागतं. तरी पण हे लोक काय करतात, हे लोक स्वतः चोरासारखे तिकडे फिरत असतात. त्यांना तू इकडे थांब इकडे थांब. खरं तर त्या 2 कंपनीचे ज्याचे ईव्हीएम आहेत किंवा ज्याचे सिम्बॉल लोडिंग युनिट आहे त्यांच्या सुद्धा लोकांची ओळखपत्र यांना तपासायचा अधिकार आहे. यांच्याकडे प्रत्येकाकडे ईव्हीएम लोडिंग करताना यांच्याकडे ईव्हीएम ची यादी असली पाहिजे नंबरची, ती सुद्धा हे लोक मागत नाहीत. जसे काही तिकडे अपराधासारखे उभे असलेले दिसतात आणि ते सांगेल ते होला हो करायचं काम करतात. असं करून ईव्हीएम नंतर एकतर तुम्ही सिलेबस मानायचं नाही काय आहे ते, आणि नंतर नापास झालं म्हणून ओरडायचं, एवढंच यांना माहिती. तुम्ही जी प्रश्नावली केली ती प्रश्नावली नेमकं काय विचारते? प्रश्नावली नेमकी असे म्हणते की तुम्ही कधी ईव्हीएम मॅन्युअल बघितलंय का? तुम्ही कधी ईव्हीएम मॅन्युअल मध्ये दिलेले तुमचे अधिकार वापरलेत का? तुम्ही कधी ईव्हीएम मॅन्युअल नुसार त्यांनी समजा किती सिम्बॉल म्हणजे सिम्बॉल लोडिंगला म्हणजे आपल्या प्रत्येक याच्यात आता सांगितलं होतं की प्रत्येक ईव्हीएम मध्ये ते सगळं सिम्बॉल लोड करायचे असतात. ते लोड करायचा कार्यक्रम साधारण 4 दिवसाचा दिला जातो. म्हणजे ज्या मोठ्या आपल्याकडे सगळे 40-45 बूथ असतात, म्हणजे आपल्याकडे तो 1-2 दिवसात होऊ शकतं काम एक टेबल ठेवलं तर. बाकीच्या ठिकाणी मोठे मोठे जिकडं हे आहेत बूथ मतदारसंघ आहेत म्हणजे 400-500 बूथ असतात, तिकडं 4-4 दिवस दिले जातात. 10-12 टेबल अरेंज केली जातात आणि ती टेबल अरेंज करून त्याच्या मार्फत प्रत्येक टेबलवर एक रिप्रेझेंटेटिव्ह पाठवला जातो. तर आपला रिप्रेझेंटेटिव्ह इकडचा जो जातो तो सकाळी 10 वाजता जातो, त्याला 11 वाजता आत घेतात आणि 12:15 वाजता बाहेर काढतात. म्हणजे जी प्रक्रिया निवडणूक आयोगानं 4 दिवसाची ठेवली ती प्रक्रिया हे 40 ते 45 मिनिटात पार पाडतात. म्हणजे पार तर 60-70 मिनिटात पार पाडतात आणि हे घरी जातात. म्हणजे जेव्हा तुम्ही 1-2 मशीन मध्ये त्यांनी घातलेली बघितली आणि बाकीची सगळी तशीच सोडतात, मग याचा अर्थ तिकडं काही होऊ शकतो. मग नंतर कशाला ओरडायचं? एकाही सध्या ओरडणाऱ्या उमेदवाराने किंवा पक्षानं सांगायचंय की त्याच्या माणसानं ईव्हीएम मॅन्युअल वाचलंय. जेव्हा हे प्रश्न विचारतो तेव्हा म्हणतात तुम्ही आता विषय डायव्हर्ट करता. म्हणजे तुम्हाला मूळ उद्देशच माहित नाही. इलेक्शन कमिशनने एवढं चांगलं सगळं करून ठेवलंय की तुम्हाला अधिकार दिले की कोण माणूस आत येईल त्या ईव्हीएम लोडिंग करताना, कोण बाहेर जाईल, तो कोणतं हत्यार वापरतो तिकडं करताना, त्याच्या पुढे जाऊन त्यांना एवढं दिलं असतं. हा पण प्रश्न विचारलाय त्याच्यात की प्रत्येक टेबलसाठी आपल्याकडे एकच टेबल असतं, त्या प्रत्येक टेबलसाठी एक टीव्ही मॉनिटर म्हणजे सिम्बॉल लोडिंग युनिट कसं वापरतोय तो इंजिनियर हे बघण्यासाठी सगळं ठेवलंय. तर हे लोक त्याचा काहीच उपयोग करत नाहीत. हे फक्त अपराधासारखे तिकडे जाऊन बघतात, त्याने दाखवलेलं लिस्ट बघतात, हे ठीक आहे, इकडे दाबल्यावर येतं, चालतं, होते. आणखी काय प्रश्न आहेत तुमच्या प्रश्नावलीमध्ये? त्याच्यात आणखी बाकीचे प्रश्न म्हणजे जे त्यांचे अधिकार आहेत त्या अधिकारानुसार तुम्ही ते अधिकार वापरता का? तुम्ही जेव्हा जेव्हा ईव्हीएम आहे या ह्याच्यात जेव्हा ईव्हीएमचं जे स्टोरेज असतं त्याच्या पुढे जाऊन स्टोरेज असतं त्यांना म्हणतात आम्ही त्याच्यावरती पहारा ठेवला. अरे जर सिम्बॉल लोडिंग युनिटच माहित नाही तुम्हाला तिकडे काय चालतंय तर तो पहारा ठेवून काय उपयोग? पण त्याच्या आधी जेव्हा तो जी सही करतो रिटर्निंग ऑफिसर म्हणजे हे सिम्बॉल लोड केलं आणि त्यांनी लोड केल्यावरती जी हे निघालं लिस्ट निघालं
ते लिस्ट त्यानं सिम्बॉल लोडिंग युनिटवर बघूनच त्यांनी अपलोड केलं होतं, सिम्बॉल लोडिंग वापरूनच अपलोड केलं होतं. हे जर कळलं लोकांना आणि तेव्हा त्या अधिकाऱ्यानं म्हणजे रिटर्निंग ऑफिसरनं, निर्वाचन अधिकाऱ्यानं त्याच्यावरती सही करतो, सर्टिफाय करतो की ते वापरून केलं. मग ही जरी एक तक्रार जरी या लोकांनी येऊन बाहेर केली की आम्ही तिकडे गेलो होतो आणि आम्ही तिकडं साधं ते बघितलं नाही मशीन कसलं ते, त्यांनी फक्त पेन ड्राईव्ह वापरून याच्यात अपलोड केले सिम्बॉल, एवढी जरी तक्रार केली तरी खूप काही होऊ शकतं. पण हे सुद्धा लोक करत नाही. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टी इलेक्शन कमिशनला उगाच दुष्ण देण्यात काही फायदा नाहीये. कारण आता जे आंदोलन करतायत त्यांना फक्त विचारा, तुम्ही कोणाही, आम्ही तर पेडणे तालुका नागरिक समिती चॅलेंज देतोय सर्वांना की तुम्ही सिम्बॉल लोडिंग युनिट केवढा आहे ते सांगा, किंवा त्याचं मॅन्युअल BEL किंवा ECIL यांच्या इंजिनियरकडे असतं, ते कधी वाचलंय तर विचारा त्यांना. ते त्यांनी वाचलं सुद्धा नाहीये. मग हे न वाचलेली गोष्ट आणि त्याच्यावर तुम्ही फाईट करता, ही चुकीची आहे. जे आंदोलन आहे, कारण हे स्वतः जेव्हा दिल्लीवरून काही लोक आले होते त्यांनी स्वतः सुद्धा काहीच एक्सप्लेन केलं नाही. या 3 गोष्टी सांगितल्या आहेत, बॅलेटिंग युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट. ते सिम्बॉल लोडिंग युनिट वरती काही बोलले नाहीत. याचा अर्थ गोव्यातील आपले लोक अशिक्षित आहेतच, दिल्लीवरून सुद्धा आलेले लोक अशिक्षित आहेत, त्यांना या बाबतीत काही माहित नाही. सदानंद साहेब, आपण बरेचसे मुद्दे मांडले की ईव्हीएम बद्दल राजकीय पक्ष अनभिज्ञ आहेत, पुरेशी जाणीव करून घेत नाहीत, साक्षरता करत नाही. मला सांगा की एक पक्ष ईव्हीएमचा मोठ्या प्रमाणात पुरस्कार करतोय आणि दुसरे मात्र त्याला विरोध करतायत. मग तुम्ही जे सांगताय त्या प्रकारची साक्षरता, त्या प्रकारचं कार्यकर्त्यांचं शिबिर हे पक्ष का लावत नाहीत? आपलं नुकसान करून का घेत आहेत? त्या लोकांना, या पक्षांना, बाकीच्या पक्षांना जो आता समर्थन करतोय त्याची ऑलरेडी सिस्टम आहे ती त्यांची अंकित झालेली आहे. अंकित म्हणजे स्लेव्ह झालेली आहे असं म्हणा गोव्याच्या भाषेत, स्लेव्ह झालेली आहे. तर बाकीचे पक्ष आहेत हे अनभिज्ञ आहेत, कारण ते खरंच अनाडीच म्हणायला पाहिजे त्यांना. कारण एकानेही अजूनपर्यंत आम्ही जाहीर आवाहन करू नये किंवा आव्हान देऊ नये, एकानेही अजून सिम्बॉल लोडिंग युनिट एखाद्या मोबाईल एवढा आहे, कंपास पेटी एवढा आहे, कॉम्प्युटर एवढा आहे तर माहित नाही केलं, तर कुणी सांगितलेलं नाहीये. मग हे लोकांनी आधी पूर्ण ईव्हीएमची स्टडी केली नाही तर ते का जातात तिकडं? तर फक्त असं वाटतंय की ह्याही लोकांचे साठे लोटे आहेत की तुम्ही तेरी बिजू मेरी बिजू आहे तसं चाललंय. म्हणजे हे दोघांच्या संगनमताने चाललंय बहुतेक. कारण सगळेच लोक भारताची लोकशाही नष्ट करण्यासाठी सध्याच्या ज्या पॉलिटिकल पार्टी आहेत एवढी अक्कल त्यांच्याकडे नसावी हे कधी पटण्यासारखं नाही. कारण नाहीतर असेल तर त्यांनी सांगायचे सिम्बॉल लोडिंग युनिट मी पाहिलंय, वापरून बघितलंय कसं आहे ते, आणि त्याच्यानुसार सगळा कार्यक्रम झालाय. चॅलेंज आहे ना प्रत्येकाला. उगाच तिकडं दिल्लीला जाऊन गोंधळ घालायचा लोकशाही हे मान्य नाहीये. कारण तुम्ही उद्या म्हणाल नाही मोबाईलचे दुष्परिणाम आहेत, मोबाईल बंद करूया, मग मोबाईललाही लॉक टाकायला मिळतं. तसं प्रत्येक गोष्टीला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला वापरायला मर्यादा असतात. जर तो वापरतो तर मी ते वापरू शकतो, पण मी वापरताना जर मी ते लॉक टाकण्याआधी मोबाईल ठेवून दिला तर कोणीतरी माझ्या मोबाईलचा दुरुपयोग करीलच. मग तुम्ही जेव्हा तुम्हाला हक्क दिले ते वापरत नाही आणि नको त्यावेळी आता निदर्शनं करतात, प्रदर्शनं करतात, म्हणजे लोकांच्या मूळ समस्यावरून इलेक्शनच्या वेळेस लोकांचं लक्ष हटवायचं हा धंदा आहे. काही लोक न्यायालयात गेलेत की ईव्हीएम मशीन नकोच. म्हणजे अमेरिकेसारख्या प्रगत देशात सुद्धा ईव्हीएम वापरलं जात नाही. युरोपासारख्या भारतापेक्षा प्रगत असलेले देशही ईव्हीएम वापरत नाही. मग भारतातच का? बघा, भारतात ईव्हीएम जेव्हा आलं म्हणजे 1982 ला केरळमध्ये वापरलं सुरुवातीला, त्याच्यानंतर ईव्हीएम M3 होतं, ते आता M2 झालंय. त्याच्यात पहिल्यांदा 64 लोकांची मर्यादा होती, ती आता 248 लोकांची मर्यादा झाली. आपल्याकडे वापरलंय, आपल्याकडे नंतर लोक गेले की मग त्याला जाता की कळत नाही. व्हीव्हीपॅट पण आणले, त्याच्यानंतर सिम्बॉल लोडिंग युनिट पण आणले. दाखवायला तरी आहे, सध्या अस्तित्वात असलेलं बघितलेलं नाही तरी आहे. म्हणून लोक वापरत नाहीत म्हणून आपण वापरत नाही ही गोष्ट नाहीये. जग पुढे चाललंय, आपण वापरायचं. पण आपल्याकडे जर जेवढे ईव्हीएम मध्ये जेवढे बदल झाले, कारण मी तर स्वतः 2018 पासून याचा फॉलोअप घेत आहे, काय काय बदल होत आहेत, कसे कसे बदल होत आहेत.
काही लोकांना फक्त इलेक्शनच्या वेळेस आठवते, जिंकले स्वतः तर ते बोलत नाही. मग हे दुपट्टीपणाचं धोरण. दुसरं, त्यांनी ईव्हीएमच्या बाबतीत सांगितलंय की इकडं मतं झाली नाही, इकडं झाली नाही. कोर्टात तुम्ही जेव्हा जाता तेव्हा कोर्टाला प्रूव्ह करून दिलं पाहिजे, हे यामुळेच झालं, यामुळेच झालं नाही, त्यावेळी त्यांनी केलं नाही, यावेळी केलं नाही. हा असले दुबळे युक्तिवाद तिकडे चालत नाही. म्हणून यांचा युक्तिवाद कसा असला पाहिजे. आपण आता अडाणी केस मध्ये बघितलं, काही लोकांनी मोठ्या मोठ्या केसेस टाकल्या, त्याच्यावरती बोलले आणि रिपोर्ट कुठले घेऊन आले, कोणीतरी पब्लिश केलेले वेबसाईट वरचे. कोर्टाला काय म्हटलंय, ऑथेंटिक रिपोर्ट नाहीये तुमच्याकडे, मग तुमची केस कशी तर धरणार. तशाच प्रकारे ईव्हीएमच्या बाबतीतही केसेस असेच आहेत. कारण काय, या वाड्यावरती माझी स्वतःची घरातली मतं 10 आहेत आणि मला 0 मत कसं, असले बावळट प्रश्न विचारतायत. हे बावळट प्रश्न विचारून काही होत नाही ना, कारण ते मग त्याने टाकलंही असेल, कोर्टाला तुम्ही कसं सिद्ध करा. मग ही गोष्ट आहे. फक्त आता ईव्हीएमच्या पर्ची म्हणजे ज्या स्लिप्स असतात त्या देताना ट्रक जळून जातात, हे कोणीतरी 6 महिन्याच्या आधी नष्ट करतं. नक्कीच तो आहे फॉल्ट, गैरवापर होतो, पण तुम्ही ते अजून पकडू शकलेला नाही आहात, हेही तेवढंच सत्य आहे. म्हणून तुम्ही सिम्बॉल लोडिंग युनिटचा जोपर्यंत डोक्यात घेत नाही, त्याचा वापर कसा होतो तोपर्यंत तुम्ही असेच उगाच काहीतरी करत बसणार आणि भारतातल्या लोकशाहीला पूर्ण संपवून टाकणार. बरं, 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीनच्या वापराबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे पक्षांनी जागृती झाली पाहिजे, पक्षांची मतदारांची जागृती झाली पाहिजे, नेमकं काय झालं पाहिजे? 2024चं इलेक्शन खरंच एक क्रिटिकल गोष्ट आहे, ते झालंच पाहिजे. काहींच्या मते हे शेवटचं इलेक्शन आहे लोकशाहीतील, असंही असू शकतं. पण या लोकांनी जर कोर्टात व्यवस्थित गेले, प्रत्येक पार्टीने एवढंच करायचंय. आता सध्या मी म्हटलं तसं फोंड्यातून एक तक्रार दाखल झाली रिटर्निंग ऑफिसरवरती, कारण तिकडं सिम्बॉल लोडिंग युनिट आलंच नव्हतं. तसंच जर सगळ्या पार्टीनी यावेळी सिम्बॉल लोडिंग युनिट बघण्याचा आणि त्याची साक्षरता करण्याचा जर आतापासून सुरू केलं, इलेक्शन कमिशनला सरळ एक मीटिंग मागितली, हे काय म्हणतात, तुमचं ते ईव्हीएम मला द्या, आम्ही काय ते बघतो. आम्ही म्हटलं ते सोडून द्या, एकच बघा, सिम्बॉल लोड जेव्हा होतंय मशीनवरती ते कसं होतंय ते विचारा. सगळ्या पार्टीने जर विचारलं आणि ते घेऊन जर कोर्टात गेलं तर कोर्ट सांगेल लगेच की तुमच्याकडे पाहिजे तेवढी सिम्बॉल लोडिंग युनिट नाहीये, म्हणून तुम्ही सरळ बॅलेट पेपरवरती या. हे मागतात कशाला, आमची मतं तिकडे गेली नाही, इकडे गेली. भले तुमचा मुद्दा बरोबर आहे, मतं आली नाही, पण तुम्ही जे जातात न्यायालयात ते चुकीच्या पद्धतीने. तुम्ही कसं घेऊन जा की सिम्बॉल, याला विचारा आता ईव्हीएम किती होती, तर 9 लाख आणली होती, त्याच्यातली 3 लाख गायब झाली, असं सगळं माहित आहे सगळ्यांना, काय रेकॉर्ड मिळत नाही. तसंच तुम्ही एक प्रश्न विचारा की सिम्बॉल लोडिंग युनिट किती आहे आणि कशी वापरतात, त्याचं प्रात्यक्षिक कुठं आहे, त्याचं समजा आम्ही पॅटर्न घेतो म्हणतात, त्याचं लायसन घेतो, ते कुठल्या कंपनीने कसं घेतलंय, त्याचं मॅन्युअल कुठं आहे. हे जर एवढे सोपे सिम्बॉल लोडिंग युनिट वरती 4 प्रश्न या पार्टीने विचारले तर सुप्रीम कोर्ट आपोआप सांगेल इलेक्शन एवढं जवळ आलंय, ते काय पुढे जाऊ शकत नाही आणि इलेक्शन पुढे जायला नाही. नंतर केसेस आम्ही सुद्धा थांबलोय, एकदा डिक्लेअर होऊन दे, नंतर आम्ही पण ते प्रक्रिया करणार आहे. तर डिक्लेअर झालं इलेक्शन की पुढे जाऊ शकत नाही इलेक्शन, म्हणजे ते इलेक्शन तेव्हा घ्यायचंय. मग आता कसं घ्यायचंय, मग आता बॅलेट पेपर नाही घ्या, संपला विषय. एवढं सोपं आहे. कारण या लोकांनी जर विचारलं इलेक्शन किती कोर्टात न्यायचं आणि यांच्याकडे एवढाच मुद्दा घेऊन जायचा आहे कोर्टात की यांच्याकडे इलेक्शन कमिशनकडे सिम्बॉल लोडिंग युनिट नाही आहे तेवढी, किंवा त्याच्या बीएल किंवा ECIL या कंपन्याकडेही तेवढी नाही आहेत आणि ते दाखवत नाहीत, म्हणून हे चुकीचं होणार आहे इलेक्शन. हा मुद्दा घेतला तर कोर्ट मान्य करेल आणि नक्कीच इलेक्शन बॅलेट पेपरवरती येईल. आम्ही जरी समर्थन केलं ईव्हीएमचं तरी या पद्धतीने आम्ही सांगतोय की ते वापरा, नाही तर बॅलेट पेपरवरती. म्हणजे एकूणच आपल्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर करून ज्या निवडणुका घेतल्या जात आहेत, त्या निवडणुका घेत असताना त्या मशीन बद्दलची साक्षरता आपल्याकडे पुरेशा प्रमाणात नाही. उमेदवार आणि राजकीय पक्ष देखील त्याबाबत गांभीर्यानं विचार करत नाहीत, म्हणून या मशीनला होणारा विरोध देखील शास्त्रीय पद्धतीनं होत नाही. न्यायालयामध्ये दाखल होणाऱ्या याचिका देखील त्या पद्धतीनं जात नाहीत, म्हणून हा ईव्हीएमचा घोळ यापुढेही कायम राहील अशा प्रकारची चिन्ह दिसत आहे. तो जर कायमचा मिटवायचा असेल तर ईव्हीएम साक्षरता झाली पाहिजे, ती मतदारांच्या आणि राजकीय पक्षांच्या अशा सगळ्या पातळीवर झाली पाहिजे, अशा प्रकारचं प्रतिपादन ॲडव्होकेट सदानंद वायंगणकर यांनी इथं केलं आहे. साहेब, तुम्ही मुद्दाम आमच्या दर्शकांसाठी ईव्हीएम साक्षरतेबद्दल आजचं विवेचन केलं, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.